नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेटत राहतात. मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती तुमची 11 तारखेला डिस्प्ले होणार आहे. सर्व प्रकारचे कॅपराउंड डेट्स वगैरे जे आहे यावर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा स्क्रीनवर सुद्धा तो थंबनेल तुम्हाला फ्लॅश होत असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ चेक करू शकतात. मित्रांनो, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, नेमकं ती कशी दिसते, त्यानंतर आपला प्रोव्हिजनल जनरल मेरिट नंबर कशा प्रकारे चेक करायचा, तिला डाउनलोड कशा प्रकारे करायची. आता तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे 11 तारखेला, तर 11 तारखेला त्या मेरिट लिस्टला नेमकं डाउनलोड कशा प्रकारे करायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी तुम्हाला जे आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये काय चेंजेस आपण करू शकतो, या सर्व गोष्टींवर चर्चा करणारा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करण्याचे दोन प्रकारचे जे आहेत ऑप्शन आहेत. सर्वात पहिला ऑप्शन, तुम्ही डायरेक्टली जी लिस्ट आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व लिस्ट जी आहे ती डायरेक्टली डाउनलोड करू शकतात. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही स्वतःच्या जनरल मेरिट नंबर, स्टेट मेरिट नंबर स्वतःचं जे आहे ते स्वतःचं लॉग इन करून जे आहे ते तुम्ही एक पद्धतीने जे आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकतात. मित्रांनो, आपण दोघंही पद्धती यामध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत मित्रांनो, जनरल जे लिस्ट लागते, लिस्ट कशा प्रकारे डाउनलोड करायची. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटवर आल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन जे आहेत ते बघायला भेटणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली तुमची लिस्ट बघायची असेल, म्हणजे तुमच्या स्वतःचे नाव जर का तुम्हाला बघायचे असेल, तर या ठिकाणी तुम्ही व्ह्यू प्रोव्हिजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस यावर क्लिक करून तुमचा स्टेटस पाहू शकता. नाहीतर मित्रांनो, तुम्हाला जर का डायरेक्टली ऑल ओव्हर महाराष्ट्र कॅन्डिडेटची लिस्ट डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट येईल. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिप्लोमा आणि BSc अशा प्रकारे दोन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, तुम्ही जर डिप्लोमा पासआउट असाल तर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू डिप्लोमा ऑल कॅन्डिडेट लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते ऑल ओव्हर महाराष्ट्राची लिस्ट बघू शकतात. आता ऑल ओव्हर महाराष्ट्राची लिस्ट कशा प्रकारे दिसते हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्राची लिस्ट दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहे. या ठिकाणी रिलिजन मायनॉरिटी टाईप, त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी टाईप आणि या ठिकाणी लेजंड यूज अशा प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला लिस्टचा इंटरफेस बघायला भेटणार आहे. हा फर्स्ट पेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे लिस्टचा. त्यानंतर सोबतच मित्रांनो अशा प्रकारची लिस्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे डॉलरचे साईन तुम्हाला दिसत असेल, $@ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्याकडे जर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ नॉन क्रिमिलियर हे जर असेल, म्हणजे ॲप्लिकेशनची रिसिप्ट तुम्ही डाउनलोड केली असेल तर तुमच्या नावाच्या समोर @ अशा प्रकारे सिम्बॉल तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्हाला जर का तुमच्यासमोर प्रो फॉर्मा व्हीची ॲप्लिकेशन केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी हॅश बघायला भेटणार आहे. जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी कास्टचे जे तुम्ही काहीतरी अपलोड करायचे राहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला $, अशा प्रकारे सिम्बॉल बघायला भेटणार आहे. 3 सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. सिम्बॉल कशा प्रकारे बघायला भेटणार आणि तुम्ही बघू शकता NT2 NTC आणि त्याच्यापुढे $, तुम्हाला बघायला भेटत आहे. त्याच्या खाली SC आणि $, तुम्हाला बघायला भेटत आहे. म्हणजे या ठिकाणी $चा अर्थ असा आहे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती तुम्ही अपलोड केलेली नाही आहे, तुम्ही त्याची रिसिप्ट जी आहे ती या ठिकाणी अपलोड केलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, 3 साईन मी तुम्हाला सांगितले. जर का तुम्ही रिसिप्ट कास्ट सर्टिफिकेटची अपलोड केली असेल तर तुम्हाला $, अशा प्रकारे साईन बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही जर का मित्रांनो रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट जर का तुम्ही अपलोड केली असेल तर तुम्हाला हॅश अशा प्रकारे जो आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि जर तुम्ही प्रो फॉर्मा व्हीची जी हे आहे रिसिप्ट अपलोड केली असेल प्रो फॉर्मा व्हीची तर तुम्हाला @ अशा प्रकारे जो आहे सिम्बॉल बघायला भेटणार आहे.
मित्रांनो हा सिम्बॉल कशा प्रकारे बघायला भेटणार आहे, तर तुमची कॅटेगरी आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी असेल आणि त्यासमोर तुम्हाला जो आहे डॉलर अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी या मुलाची आहे, बट याने जे आहे डॉक्युमेंट अजूनपर्यंत दिलेले नाही आहे, रिसिप्ट त्या ठिकाणी त्याने अपलोड केलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता मित्रांनो तुमच्या समोर ऑल ओव्हर महाराष्ट्र कॅन्डिडेटची लिस्ट जर तुम्ही डाउनलोड केली तर अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट बघायला भेटणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी SLGMN म्हणजे मित्रांनो स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती नंबरचे कॅन्डिडेट आहात या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर अशा प्रकारे तुम्हाला हा नंबर बघायला भेटणार आहे. हा तुमच्या कॅटेगरी वाईज सर्व नंबर जो आहे तो बघायला भेटणार आहे. प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्ट नंबर आणि फायनल मेरिट लिस्टचा नंबर जो आहे तो चेंज होऊ शकतो, कारण भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत ते ओपन कॅटेगरीमधून ग्रेव्हियन्स पिरियड भरल्यानंतर कॅटेगरीमध्ये रिझर्वमध्ये जे आहेत ते कन्वर्ट होत असतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नंबर जे आहेत ते फायनल लिस्टमध्ये चेंज बघायला भेटू शकतात. त्यानंतर मित्रांनो तुमची ॲप्लिकंट ID या ठिकाणी असते. ॲप्लिकंट ID नंतर तुमचे फुल नेम या ठिकाणी असतं. फुल नेम नंतर तुमचे जेंडर, त्यानंतर तुमचे डिप्लोमाचे पर्सेंटेज, त्यानंतर तुमचे SSCचे पर्सेंटेज, SSC इंग्लिश मॅथ सायन्स तिघांचे पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सोबतच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी बघायला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर कॅटेगरीमधून असाल तर कॅटेगरी जनरल मेरिट नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही PWD डिफेन्समधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यासुद्धा जनरल मेरिट नंबर तुम्हाला बघायला भेटणार आहे. EWS जर का तुम्ही यस केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला EWSचा सुद्धा स्टेट मेरिट नंबर किंवा जनरल मेरिट नंबर जो आहे तो बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुमचे नाव जर का तुम्हाला सर्च करायचे असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये डायरेक्टली सर्च करू शकतात. अन्यथा लॅपटॉपमध्ये PC जर तुम्ही ओपन केलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नंबर टाकून या ठिकाणी तुमचे नाव जे आहे डायरेक्टली तुमच्यासमोर जे आहे तुमच्या ॲप्लिकेशन नंबर तर तुमचे नाव येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मेरिट लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये आपलं नाव चेक करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला माहिती कुठली चेक करायची तर या ठिकाणी तुम्ही टाकलेले नाव बरोबर आहे का, तुमचं जेंडर बरोबर आहे का, मार्क्स फिलिंग बरोबर आहेत का, कॅटेगरी बरोबर आहे का, हे सर्व चेक करायचे असेल. त्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर तुम्हाला 2 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड दिला जाणार आहे. ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला जे आहे सर्व करेक्शन जे आहेत ते कंप्लीट करणे गरजेचे आहेत. तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये आत्ताच पाहिलं की आपण जनरल मेरिट लिस्ट जी आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्र कॅन्डिडेट कशा प्रकारे चेक करू शकतो. आता मित्रांनो आपण तुमच्या स्वतःच्या स्टेटस तुम्ही लाईव्ह कशा प्रकारे चेक करायचा ही तुम्हाला मी लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे. प्रिव्हियस इयरच्या पोर्टलवरून आपण ही लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे आणि यावर्षीसुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस जी आहे ती परफॉर्म करायची आहे जेव्हा तुमची मेरिट लिस्ट लागेल 11 ऑगस्टला त्यावेळेस. या ठिकाणी मित्रांनो पोर्टलवर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात व्ह्यू प्रोविजनल डिप्लोमा मेरिट स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर जसेही तुम्ही क्लिक करणार तुमच्यासमोर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन ID टाकावी लागेल. त्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थ जी आहे ती डेट, मंथ आणि इयर सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मित्रांनो लाईव्ह आपण बघत आहोत आपला मेरिट स्टेटस आपण कशा प्रकारे चेक करायचा आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर जसे तुम्ही क्लिक करणार त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटणार आहे. मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे आहे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. याची प्रिंटसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. या ठिकाणी तुमचे मोड ऑफ एज्युकेशन, ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स या ठिकाणी येणार आहे. कॅन्डिडेटचे टाईप वगैरे जे आहे ते सर्व येणार आहे. तुम्ही कोणत्या इंजिनिअरिंगसाठी सिलेक्ट केलेले आहे या ठिकाणी तुमचे सर्व पर्सेंटेज येतील. हे पर्सेंटेजसुद्धा तुम्ही चेक करायचे आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा प्रोविजनल मेरिट स्टेटस जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला बघणार आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर बघायला भेटणार आहे. हा खूप महत्त्वाचा नंबर आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो स्टेट लेवल कॅटेगरी वाईज जो तुमचा मेरिट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4054 SC अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तो मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो बघायला भेटणार आहे. या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत सबमिशन फॉर इफ एनी ग्रेव्हियन्स. तुमच्याकडे जर काही ग्रेव्हियन्स वगैरे अपलोड करायचे असेल तर त्याची डेटसुद्धा त्यांनी या ठिकाणी मागच्या वर्षीची दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुमचे जे आहे ते प्रोविजनल मेरिट
लेटर आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो। स्टेटस आपण या ठिकाणी चेक करू शकतात। याची प्रिंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे मित्रांनो तुमचा मेरिट नंबर वगैरे कसा असणार आहे ते। तर मित्रांनो आय होप तुम्हाला माहिती पडलं असेल की आपण कशा प्रकारे प्रोविजनल मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतो। 11 तारखेला जेव्हा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला सेम पद्धतीने जे आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे की प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण कशा प्रकारे चेक करू शकतो। मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। याच्यानंतरचा व्हिडिओ आपला सीट मॅट्रिक्सवर असणार आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।